Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of some basic concepts of chemistry. In this part we are going to discuss some questions from the first DPP. बाळांनो DPP सोबत घेऊन बसा आणि खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे ना. ओके, एक एक क्वेश्चन तुम्हाला सिम्प्लिफाय करून देतो. ओके, नोटबुकमध्ये तुम्ही व्यवस्थित त्याचा आन्सर लिहा बाळांनो. ठीक आहे ना. ओके, येस, वन बाय वन डिस्कस करूया आपण. ओके, टेक डाउन फर्स्ट क्वेश्चन. The number of atoms present in 16 gram of oxygen. 16 ग्रॅम ऑक्सिजनमध्ये नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे आहेत. करेक्ट केलं असेल तुम्ही. मास गिवन आहे. ॲटम्स फाइंड आउट करण्यासाठी काय लागतो फॉर्म्युला सांगा बरं. नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू ॲटॉमिसिटी ओके इंटू वॉट नंबर ऑफ मोल्स इंटू Na. करेक्ट ना. ओके, मग नंबर ऑफ मोल्स नोन असले पाहिजेत तुम्हाला. आणि नंबर ऑफ मोल्स इथं पण फाइंड आउट करू शकता तुम्ही डायरेक्टली. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय असणार आहे, मास डिवायडेड बाय मोलार मास. गिवन काय आहे, ऑक्सिजन आहे का. ठीक आहे, मास किती आहे 16 ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास असतो 32 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय वॉट 2. बरोबर आहे ना. मग नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू ॲटॉमिसिटी किती 2. बरोबर आहे ना. ऑक्सिजन कुठल्या फॉर्ममध्ये राहतो, ऑक्सिजन O2च्या फॉर्ममध्ये राहतो. लक्षात ठेवा, ऑक्सिजन ॲटम म्हटलं तर मग ॲटम्स घ्यायचे. आलं लक्षात. पण इथं ऑक्सिजन दिलेलं आहे. ऑक्सिजन म्हणजे काय असतो O2 इंटू ॲटॉमिसिटी लिहिलं ऑक्सिजनची 2 इंटू मोल्स किती 1/2 इंटू अवोगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10 to the power 23. किती सिंपल आहे बघा बरं. 2 गेट कॅन्सल्ड, रिमेनिंग इज अवोगॅड्रोज नंबर इट सेल्फ इंटू 10 to the power 23. ओके, आन्सर काय असेल. यस, डेफिनेटली इट इज अ डी, ऑप्शन डी. समजलं का बाळांनो हे. ठीक आहे, किती सिंपल क्वेश्चन होतं बघा बरं. ओके, इथं ऑप्शन 1 2 3 4 दिले, सो ऑप्शन इज 4th. नेक्स्ट वन, द नंबर ऑफ ॲटम्स इन 4.25 ग्रॅम ऑफ NH3 इज अप्रॉक्स. आता इथं सुद्धा नंबर ऑफ ॲटमच फाइंड आउट करायचे आहेत. इट मीन्स फॉर्म्युला काय असणार आहे, सेम असणार आहे. बरोबर आहे ना. ओके, नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू सेम घेणार तुम्ही. ॲटॉमिसिटी किती आहे, ॲटॉमिसिटी सांगा बरं त्याची. येस, डेफिनेटली 4 ॲटॉमिसिटी आहे. ठीक आहे ना. ओके, सो 4 इंटू त्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करा, N इंटू Na. नंबर ऑफ मोल्स किती येतील, मोल्स ऑफ NH3. मास डिवायडेड बाय मोलर मास आहे 4.25 ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास आहे तो 17. बरोबर आहे ना. ओके, नायट्रोजन किती 14 आणि हायड्रोजन 3 आहेत म्हणून 3 इंटू 1. टोटल किती होतील 17. क्लिअर. ओके, सो इट कम्स आउट टू बी 1/4. किती येतो 1/4. मी फ्रॅक्शनमध्येच ठेवलं. करेक्ट, कारण इथं 4 आहे ना. ओके, येस, हे 4 आणि हा 4 कॅन्सल आउट होऊ शकतो. ओके, मग ठेवा इथं नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 4 इंटू 1/4 इंटू ॲवोगॅड्रोज नंबर दॅट इज 6.022 इंटू 10 to the power 23. इथं अप्रॉक्स घेतलेलं आहे, तुम्हाला दिसतंय. ठीक आहे ना. ओके, म्हणजे पुढची क्वांटिटी घेतलेली नाही. इट मीन्स दिस गेट कॅन्सल्ड. अप्रॉक्सिमेटली 6 इंटू 10 to the power 23 घेतलेलं आहे. ओके, इस पुढचे डिजिट्स काय केलं त्यांनी, एक्सक्लूड केला. इट मीन्स ऑप्शन इज वॉट अगेन 4. समजलं हे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स मॅक्सिमम नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. मॅक्सिमम नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स फाइंड आउट करण्यासाठी परत तुम्हाला सेमच फॉर्म्युला यूज करावा लागेल. याचे नंबर ऑफ मोल्स किती येतील, N इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 16. इथं ॲटम आहे ना, एकच ॲटम आहे सिंगल, म्हणून 16 घेतलं, 1 डिवायडेड बाय 16. ओके, आणि नंबर ऑफ ॲटम्स किती येतील, ॲटम्स म्हणजेच काय असणार आहे 1 डिवायडेड, ॲटॉमिसिटी किती आहे 1 आहे इंटू 1 डिवायडेड बाय 16 इंटू ॲवोगॅड्रोज नंबर. समजलं ना. ॲटॉमिसिटी इंटू इट्स नंबर ऑफ मोल्स इंटू ॲवोगॅड्रोज नंबर. काय रे, हे नंबर ऑफ ॲटम्स आले, ऑक्सिजन ॲटम्स. ठीक आहे, इथं किती येतील नंबर ऑफ मोल्स, N इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 32
करेक्ट ना. 1 डिवायडेड बाय 32. ठीक आहे, इथे कॅल्क्युलेट करूया आपण. सेअर फर्स्टसाठी किती येणार आहेत? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 16 आणि नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू ओके ॲटोमिसिटी 1 इंटू एकच आहे ना, ओके म्हणून 1 बाय 16 नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. सेकंडसाठी 1 ग्रॅम O2 दिलेला आहे. एन इज इक्वल टू काय असेल? 1 डिवायडेड बाय 32. O2 म्हणजे ॲटोमिक मास 16 आहे, पण मोलार मास किती येतो त्याचा आता? 32. बरोबर आहे ना. ओके, नंबर ऑफ ॲटम्स किती येतील? नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू ॲटोमिसिटी किती आहे आता? 2 आहे. बरोबर आहे ना. ऑक्सिजन 2 आहेत ना, म्हणून ॲटोमिसिटी काय झाली? 2 इंटू नंबर ऑफ मोल्स 1 बाय 32 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. हे सुद्धा किती येईल? 1 डिवायडेड बाय 16 इंटू Na. हे दोन्ही सेम आले. थर्ड 1 ग्रॅम O3 आहे. एन किती होईल? 1 डिवायडेड बाय 48 O3 साठी 16 इंटू 16 प्लस 16 प्लस 16 48 होईल, किंवा 3 इंटू 16 करा. ओके, नंबर ऑफ ॲटम्स किती होतील मग? ॲटोमिसिटी 3 इंटू 1 डिवायडेड बाय 48 नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. हे सुद्धा किती येतील? सेमच येतील. दॅट इज 1 डिवायडेड बाय 16 इंटू Na. ओके, तिन्हीचे ॲटम्स कसे यायला लागले? सेम यायला लागले. ठीक आहे. येस, इट मीन्स ऑल हॅव द सेम नंबर ऑफ ओके ॲटम्स. ऑप्शन अंडरस्टूड. फोर्थ द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 0.5 ग्रॅम ॲटम. ग्रॅम ॲटम म्हणजे काय? व्हॉट इज ग्रॅम ॲटम? 1 ग्रॅम ॲटम इज इक्वल टू 1 मोल. समजलं ना. 1 ग्रॅम मोलिक्यूल 1 ग्रॅम मोलिक्यूल 1 मोल. समजते ना. ग्रॅम ॲटम म्हणजेच काय असणार? 1 मोल असणार. इट मीन्स येस, इथं 0.5 ग्रॅम दिले ना, म्हणजे 0.5 मोल दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे? मोल. करेक्ट ना. ओके, मग काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 0.5 ग्रॅम ॲटम ऑफ नायट्रोजन इज सेम ॲज दॅट ऑफ इन. ओके, मग आता ऑप्शन्स काय आहेत? 1 2 3 4 ऑप्शन्समध्ये ओके काय आले पाहिजेत? सेम नंबर ऑफ मोल्स आले पाहिजेत. मग कुठल्या ऑप्शनमध्ये सेम नंबर ऑफ मोल्स आहेत चेक करा. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन घ्या. फर्स्ट काय सांगितलं? 12 ग्रॅम कार्बन. 12 ग्रॅम कार्बन म्हणजे किती असणार आहे? 12 ग्रॅम डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 1 मोल. बरोबर आहे का? ठीक आहे. दुसरा सेकंड ऑप्शन 32 ग्रॅम सल्फर. 32 सल्फरचा ॲटॉमिक मास असतो 32 इज इक्वल टू इथं सुद्धा काय येईल? 1 मोल. काय करतो आपण? मास डिवायडेड बाय मोलार मास. मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. थर्ड 8 ग्रॅम. ठीक आहे ना. ओके, नंबर ऑफ सेम ॲज द ॲटम्स ऑफ म्हणले ना. ओके, ॲटम्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे हे तुम्हाला ॲटम्सचा मास दिलेला आहे. ठीक आहे. 8 डिवायडेड बाय 16 घ्यावं लागेल तुम्हाला. इथं मॉलिक्यूल दिलं आहे का? नाही, ॲटम्स दिलेलं आहे. सो इट इज 1/2 म्हणजे काय? 0.5 मोल. आणि फोर्थ काय आहे? 24 ग्रॅम डिवायडेड बाय 24 इज इक्वल टू 1. ओके, मग कोणाचे नंबर ऑफ मोल्स सेम येतात ॲज द मोल्स ऑफ ओके नायट्रोजन? तर ऑक्सिजनचे. सो ऑप्शन इज वॉट? सी. क्लिअर. नेक्स्ट वन, फिफ्थ क्वेश्चन नंबर 5 बघा. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स. आता मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करण्यासाठी परत काय कराल तुम्ही? नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट कराल. बरोबर आहे ना. ओके, येस, सुरुवातीला थोडंसं वेळ लागतो तुम्हाला वळण. ओके, पण काय प्रॅक्टिस झाली की खूप लवकर सॉल्व्ह होतात ते. कंटेन्स मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स असे क्वेश्चन्स हे विचारलेले आहेत बाळांनो. कुठं? नीटला, JEEला नंबर ऑफ ॲटम्स विचारलेले आहेत. मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स विचारलेले आहेत. ठीक आहे. मग फर्स्ट ऑप्शनमध्ये बघा. ओके, नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करा प्रत्येकाचे आणि ॲटोमिसिटीनं मल्टिप्लाय करा. करेक्ट. ठीक आहे. आता एक फाइंड आउट केलं की प्रत्येकाला सेम प्रोसिजर करायची. नंबर ऑफ मोल्स फर्स्टसाठी 4 ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास हायड्रोजनचा 2 येतो इज इक्वल टू किती? 2 मोल. करेक्ट. नंबर ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स किती येतील मग? नंबर ऑफ ॲटम्स
इज इक्वल टू इट्स ॲटॉमिसिटी 2 इंटू नंबर ऑफ मोल्स 2 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. करेक्ट. ठीक आहे, पुढे घेऊया आता. सेकंड, 16 ग्रॅम O2 आहे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती होतील? 16 डिवायडेड बाय 32 इज इक्वल टू 1/2. बरोबर आहे ना. नंबर ऑफ ॲटम्स किती येतील मग? ॲटॉमिसिटी किती आहे? 2 आहे. 2 इंटू 1/2 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. ठीक आहे. थर्ड, 28 ग्रॅम ऑफ N2, नंबर ऑफ मोल्स किती होतील? 28 डिवायडेड बाय 28 मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू 1. ओके. नंबर ऑफ ॲटम्स, ॲटॉमिसिटी 2 आहे नायट्रोजनची. N2 दिले ना, ॲटॉमिसिटी किती झाली? 2. रिपीटिंग. ठीक आहे. 2 इंटू 1 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. अँड फोर्थ वन, 18 ग्रॅम H2O, नंबर ऑफ मोल्स 18 डिवायडेड बाय 18 मास डिवायडेड बाय H2Oचा मोलार मास किती येतो? 18. मोलार मास येत नसेल तर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येणार नाहीत तुम्हाला. ठीक आहे ना, प्रॅक्टिस करा मोलार माससाठी. इज इक्वल टू किती आलं? 1. ठीक आहे. ॲटॉमिसिटी किती आहे? 3. 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. सो ॲटॉमिसिटी इज 3 इंटू नंबर ऑफ मोल्स 1 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. ठीक आहे. येस, करा बरं फाइंड आउट मग नंबर ऑफ ॲटम्स कोणामध्ये जास्त आहेत, मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स कुठं आहेत. ओके. त्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त आहेत. इथं मल्टिप्लाइंग फॅक्टर ॲव्होगॅड्रोज नंबरसोबत बघायचं किती. इथं 4 आहे का? इथं किती आहे? 4 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर आहे. ओके. इथं 2 कॅन्सल, म्हणजे फक्त ॲव्होगॅड्रोज नंबर आहे. इथं ट्वाईस आहे आणि इथं थ्राईस आहे. मग 4 जिथं आहे तिथं नंबर ऑफ ॲटम्स कसे असणार आहेत? हायर. इट मीन्स ऑप्शन इज 1. क्लिअर? ओके. या पुढं आता क्वेश्चन नंबर 6, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन. हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला नसणार आहे मे बी तुम्हाला. ठीक आहे ना. न्यूट्रॉन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि थोडंसं ऑप्शनसुद्धा देते वेळेस काय केलं तर कॉम्प्लिकेट करून दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन. ठीक आहे ना. सॉल्व्ह झाला नसेल तर चेक करा इकडं. काय दिलेलं आहे तुम्हाला? अमोनिया. अमोनिया म्हणजे NH3. ठीक आहे. अमोनियामध्ये बघा नायट्रोजन आहे आणि हायड्रोजन आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7 आहे. मास नंबर किती असतो सांगा बरं? 14. बरोबर आहे ना. मग नायट्रोजनसाठी असं लिहू शकतो आपण, नायट्रोजन 7 14. नंबर ऑफ प्रोटॉन्स 7. ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स. इलेक्ट्रॉन्स किती असतील मग? 7. न्यूट्रॉन्स मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर और नंबर ऑफ प्रोटॉन्स किती येतील? 7 येतील. प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स. आपल्याला काय महत्त्वाचे आहेत? न्यूट्रॉन्स महत्त्वाचे आहेत. मग एक मॉलिक्यूलमध्ये, एका मॉलिक्यूल हायड्रोजनमध्ये सांगा बरं 1 1. न्यूट्रॉन्स किती असतात हायड्रोजनमध्ये? 0. देर इज नो न्यूट्रॉन इन हायड्रोजन. मग हायड्रोजनचा प्रश्नच नाही, फक्त नायट्रोजन. मग इन 1 मॉलिक्यूल ऑफ NH3 देर आर 7 न्यूट्रॉन्स. किती न्यूट्रॉन्स आहेत? 7 एका मॉलिक्यूलमध्ये. मग तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागतील तर नंबर ऑफ मोल्स आणि मॉलिक्यूल्स फाइंड आउट करावं लागतील. ठीक आहे ना. नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3 किती आहे? 1.7 डिवायडेड बाय molecular mass of NH3 17 is equal to 0.1 mole. So number of molecules is equal to किती येतील? 0.7 into Avogadro's number. 0.7 into Avogadro's number. Number of neutrons 0.7 नाही 0.1 सॉरी, इथं 1च आहे ना. हां 0.1. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू, आता काय करावं लागेल, जसं ॲटॉमिसिटीनं मल्टिप्लाय केलं ना तसं न्यूट्रॉननं मल्टिप्लाय करा. 7 इंटू 0.1 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. क्लिअर झालं? ठीक आहे. आता इथं तुम्हाला थोडंसं चेंज करून दिलेले आहेत आन्सर. मग ह्या 0.1ला काय करू शकतो आपण? 1/10 लिहू शकतो ना. सो 7 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर डिवायडेड बाय 10 लिहू शकतो. येस, येतं लक्षात? करा कन्वर्ट. मग आता ह्याला काय केलं आहे? NA बरोबर आहे ना, डिवायडेड बाय 10 इंटू काय केलं? 7.
इंटू काय केलं आहे 7. म्हणजे थोडंसं चेंज करून दिलं ऑप्शन, समजलं ना, इथंच चेंज केलं आपण सगळ्या गोष्टी. सो सॉल्व झालं बळं ना. ओके, सो आन्सर इज थर्ड, Na divided by 10 into 7. Question number 7 बघा. 5.6 liter of oxygen at standard temperature pressure contains. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला ओके तुम्हाला नोन आहे बघा. at standard temperature pressure at STP, at STP, okay, 22.4 liter corresponds to how much? 1 mole. then given किती आहे बघा 5.6 liter corresponds to how much mole. किती सिंपल आहे, करेक्ट. ओके, मग ह्या मोलचं कन्वर्जन तुम्ही ॲटम्समध्ये करू शकताय. आता हे ॲटम्स विचारलेत ना तुम्हाला. ओके, मग 1 मोलमध्ये किती ॲटम्स असतात? 22.4 लिटर. ओके, म्हणजेच 1 मोलमध्ये 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 ॲटम्स असतात. ह्या 1 मोलच्या ठिकाणी काय ठेवलं? ॲटम्स ठेवलं, ॲटम्स. करेक्ट. देन 5.6 लिटर करेस्पॉन्ड्स टू हाऊ मेनी ॲटम्स इज इक्वल टू. ओके, करा मल्टिप्लिकेशन. 5.6 इंटू 6.022 into 10 to the power 23 divided by what? 22.4 liter. आलं का लक्षात हे? ओके, दिलं काय तुम्हाला? ऑक्सिजन ॲटम्स दिलेले आहेत. बघूया आपण. ॲटॉमिसिटी अजून घेतलेलंच नाही आपण ऑक्सिजनची. ॲटॉमिसिटी पण तिथं मेन्शन करावं लागेल. ओके, मग फॉर ऑक्सिजन ॲटॉमिसिटी काय आहे? ऑक्सिजन O2 आहे, म्हणजे काय असणार आहेत? ओके, 1 मॉलिक्यूलमध्ये ॲटॉमिसिटी इज इक्वल टू 2. ओके, मग शेवटी तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करावंच लागणार आहे. ओके, अदरवाईज लिहिते वेळेस असं लिहूया आपण. .22.4 लिटर करेस्पॉन्ड्स टू काय असणार आहे? 1 मोल असणार आहे, बरोबर आहे ना. ओके, नंबर ऑफ ॲटम्स किती येतील मग? नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करण्यासाठी केअरफुली बघावं लागेल. ओके, 1 मोल ऑक्सिजन आहे, O2 आहे इथं, करेक्ट ना. ठीक आहे, इथं बघा 22.4 लिटर इज इक्वल टू, ठीक आहे. ओके, 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 काय झाले? हे मॉलिक्युल्स झाले, O2 मॉलिक्युल्स. ओके, मग ॲटम्स कसे येतील? 22.4 लिटर इज इक्वल टू 2 इंटू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 ॲटम्स. कसं केलं समजलं का बाळांनो? अदरवाईज डायरेक्ट तुम्ही नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करू शकताय. ओके, आणि मोल्स फाइंड आउट करून डायरेक्ट तुम्ही काय करू शकताय? ओके, दोन्ही वे सांगतो तुम्हाला. हा फर्स्ट वे झाला, करेक्ट. 22.4 लिटरमध्ये एवढे मॉलिक्युल्स आहेत, सॉरी ॲटम्स आहेत. तर काय 5.6 ओके लिटर करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? 5.6 इंटू 2 इंटू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 डिवायडेड बाय 22.4 किती होईल? 11.2 3.022 इंटू 10 टू दी पॉवर 23. काय आलं पाहिजे? ऑप्शन पी आलं पाहिजे. ठीक आहे ना. दुसरा वे सांगतो तुम्हाला तुम्ही. ओके, हा तर खूप सिंपल असणार आहे. हा सुद्धा आपण तिथे युनिटरी मेथड यूज केलं डायरेक्ट. ओके, आता बघा नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड आउट करायचं. तुम्हाला व्हॉल्यूम दिलेलं आहे ना. नंबर ऑफ मोल्स ओके एस ऑफ ऑक्सिजन O2 इज इक्वल टू व्हॉल्यूम गिवन आहे डिवायडेड बाय 22.4 लिटर. ठीक आहे ना. ओके, हे लिटर असतं, हे लिटर पर मोल असतं ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. मग व्हॉल्यूम किती दिलेलं आहे? 5.6 डिवायडेड बाय 22.4 लिटर, सॉरी लिटर पर मोल. हे लिटर लिटर गेट कॅन्सल्ड, काय येईल मग? 1 डिवायडेड बाय 4 मोल येईल. करेक्ट, सिंपल आहे. ओके, सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ किंवा नंबर ऑफ ॲटम्स डायरेक्टली घेऊया. नंबर ऑफ ॲटम्स
इज इक्वल टू ॲटॉमिसिटी इंटू एन इंटू एन ए इज इक्वल टू ॲटॉमिसिटी किती आहे ऑक्सिजनसाठी 2 इंटू नंबर ऑफ मोल्स 1/4 इंटू करेक्ट 6.022 इंटू 10 to the power 23 म्हणजे किती येईल 1/2 इंटू 6.022 इंटू 10 to the power 23 दोन्ही वेनं सांगितलं बळं तुम्हाला. ठीक आहे, किती येईल 3.011 इंटू 10 to the power 23. सो ऑप्शन इज वॉट बी, सॉरी सेकंड. क्लिअर झालं. हे कसं फाइंड आउट करा, व्हॉल्यूम दिलेलं आहे तुम्हाला, व्हॉल्यूमवरनं काय फाइंड आउट केलं तुम्ही, नंबर ऑफ मोल्स ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ॲटॉमिसिटी खूप महत्त्वाची आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 8 बघा. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इन 8 ग्रॅम ओझोन. आता मास दिलेला आहे आणि नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे आहेत. खूप सिंपल आहे. ओके, नंबर ऑफ मोल्स ओझोन, ओझोन काय असतो O3 असतो, हे खूप महत्त्वाचं आहे. इज इक्वल टू मास 8 डिवायडेड बाय 48. ओझोनचा मोलार मास, हे समजलं ना, मास डिवायडेड बाय मोलार मास, किंवा त्यालाच असं पण लिहितो वेट डिवायडेड बाय मोलार मास. करेक्ट. किती येतं बघा, 1 डिवायडेड बाय 6 येईल ना. क्लिअर, 1 डिवायडेड बाय 6. मग नंबर ऑफ ॲटम्स, ॲटॉमिसिटी सांगा बरं, 3 आहे. ठीक आहे, ॲटॉमिसिटी बघा एकच फॉर्म्युला रिगार्डिंग आपण फिरतोय. इंटू एन इंटू एन ए इज इक्वल टू 3 आहे ॲटॉमिसिटी, इंटू काय आहे 1/6 इंटू वॉट एन ए 6.022 इंटू 10 to the power 23. क्लिअर. ओके, सो 1/2 इंटू 10 to the power 23 म्हणजे आन्सर काय असणार आहे 6.022 इंटू 10 to the power 23 डिवायडेड बाय 2. सिम्पल आहे ना. सो ऑप्शन इज वॉट सेकंड. ठीक आहे, इथे शॉर्टमध्ये घेतले 6.02 घेतलेला आहे, इनफ, काय प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट, द नंबर ऑफ आयटम्स इन n moles of gas can be given by n moles of gas. Number of atoms is equal to काय असणार आहे ॲटॉमिसिटी इंटू n इंटू एन ए. आहे का बघा कुठं, n इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर, ओके, इंटू ॲटॉमिसिटी. सो दिस इज द ऑप्शन. ॲव्होगॅड्रोज नंबर हेच आहे ना रिलेशन, दुसरं आहे का. ॲटॉमिसिटी फक्त काय केलं आहे, पोझिशन चेंज केले. n आहे, ॲव्होगॅड्रोज नंबर आहे, ॲटॉमिसिटी आहे. समजलं बळं ना हे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊया आता क्वेश्चन नंबर वॉट 10. सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. अशा प्रॉब्लेम्स थोडेसे ट्रिकी वाटले असतील तुम्हाला बळं ना, पण खूप सिम्पल आहेत हे. ओके, प्रॉब्लेम्स खूप सिम्पल आहेत. सम ऑफ, ओके, इस काय म्हटलं आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12. गिवन काय आहे तुम्हाला, कार्बन 6, 12 सगळ्या गोष्टी गिवन आहेत तिथं. ओके, नंबर ऑफ प्रोटॉन्स किती सांगा बरं, 6. हे तर शिकवलेलं आहे तुम्हाला कसं फाइंड आउट करायचं. ॲटॉमिक नंबर गिवन आहे. ओके, झेड इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर न्यूट्रल ॲटमसाठी. करेक्ट. ठीक आहे, मग प्रोटॉन्स मिळाले तुम्हाला, इलेक्ट्रॉन्स किती असतील 6 असतील, न्यूट्रॉन्स किती असणार आहे 12 - 6. न्यूट्रॉन्स कसं फाइंड आउट करतो आपण, ए मायनस वॉट झेड और ए मायनस ओके एस पी ॲटॉमिक मास नंबर मायनस नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके, सम करा, तिन्हीचे किती होते 18. हे कोणासाठी झालं, फॉर 1 ॲटम. बरोबर ना, एका ॲटमसाठी. ओके, मास किती आला 18 आला. मग काय करायचं, नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे. ओके, आणि काय ॲव्होगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करायचं. ओके, सो नंबर ऑफ प्रोटॉन्स, द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ओके, किती येतील बघा बरं. नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉनची सम किती आहे 18 आहे, इंटू त्याचे नंबर ऑफ मोल्स किती येतील फाइंड आउट करा. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 1. 12 ग्रॅम दिलेला आहे ना,
मग मास डिवायडेड बाय ओके एस ॲटॉमिक मासने डिवाइड करा. क्लिअर झालं हे. ओके इंटू काय कराल 1 इंटू अवोगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23. करा मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन केला ओके तर काय मिळतं तुम्हाला आन्सर. ओके अप्रॉक्सिमेटली आन्सर इज ऑप्शन 3. हे अप्रॉक्सिमेट घेतलेलं आहे. तुमचा आन्सर ॲक्च्युअलमध्ये असेल बरोबर आहे ना. ओके 108.396 इंटू 10⁻23 असेल. करेक्ट. ठीक आहे. त्याला अप्रॉक्सिमेटली असं घेऊ शकतो ना आपण 1.08. ओके पुढे घेऊन जाऊ आता हे डिजिट्स. ठीक आहे ना. ओके 396 इंटू 10⁻25. बरोबर आहे ना. ओके हा पॉईंट कुठं 2 डिजिटनं आपण काय केलेलं लेफ्ट हँड साईडला घेऊन गेलेलं आहे. इट मीन्स ओके इथं पॉवर इन्क्रीज होईल. समजलं ना. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली किती लिहू शकता 1.084 राऊंड ऑफ केलं इंटू 10⁻25. सो ऑप्शन इज वॉट. किती येतं ऑप्शन 3rd. क्लिअर होते. नोट करत चला. Calculation is very important. The weight of one atom of uranium is 238 atomic mass units. Its actual weight is ओके हे कसं फाइंड आउट करायचं. आता ॲक्च्युअल हे अप्रॉक्सिमेट दिलेलं असतं. ठीक आहे बघूया आपण. 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू काय असतं 1.66 इंटू 10⁻24 ग्रॅम. मग गिवन किती आहे आपल्याला 238 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू हाऊ मच. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. समजलं का. ओके काय येईल 1.66 इंटू 10⁻24 इंटू 238 डिवायडेड बाय किती येईल 1. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला फक्त आता मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बरोबर आहे ना. त्याचं मल्टिप्लिकेशन येतं ओके 395.08 इंटू 10⁻24. करेक्ट ना. ओके हा झिरो जर इथं घेऊन पॉईंट इथं घेऊन गेला आपण तर 3.95 ओके इंटू 10⁻22. ओके हे अप्रॉक्सिमेट आहे आणि आन्सरसुद्धा अप्रॉक्सिमेटच आहे इथं. सो ऑप्शन इज वॉट बी 3.94. आपला आन्सर किती आलेला आहे 3.95 आलेला आहे. ठीक आहे. मग गिवन किती आहे अप्रॉक्सिमेट आन्सर गिवन आहे. क्लिअर. ओके समजलं बळा हे तुम्हाला. एनी डाऊट. नेक्स्ट वन 11 झालं. 12 द ॲक्च्युअल वेट ऑफ मॉलिक्यूल. ओके आता इथं अप्रॉक्सिमेट दिलं जातं लक्षात ठेवा. ओके कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. तुमचा आन्सर करेक्ट आहे. द ॲक्च्युअल वेट ऑफ मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज. आता ॲक्च्युअल वेट म्हटलं की सेम वेनच फाइंड आउट करायचं बळा. ओके तुम्हाला फॉर्म्युले सेम मिळायला लागलेत ना. कसं फाइंड आउट करणार मग ॲक्च्युअल वेट. ओके बघा एक वॉटर मॉलिक्यूल आहे H2O. हायड्रोजन किती 2 इंटू 1 प्लस ऑक्सिजन किती 16 इज इक्वल टू 18 ॲटॉमिक मास युनिट. एका मॉलिक्यूलसाठी किती आहे 18 ॲटॉमिक मास युनिट. बरोबर आहे ना. ओके मग तुम्हाला विचारलं कशासाठी द ॲक्च्युअल वेट ऑफ मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज. ॲक्च्युअल वेट विचारले मग कसं करणार आत्ताच केल्याप्रमाणे. ओके 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू किती 1.66 इंटू 10⁻ ओके S-24 ग्रॅम. तर 18 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू हाऊ मच. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे 18लाच मल्टिप्लाय करायचं आहे. हे लक्षात आलं तुमच्या. आता ॲटॉमिक मास युनिटचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये करण्यासाठी ओके मोलार मास जो आहे किंवा काय मॉलिक्यूलचा जो मास आहे 1 मॉलिक्यूलचा मास. आता मोलार मास म्हणू शकत नाही ना इथं. मॉलिक्यूलचा मास मॉलिक्युलर मास 18 इंटू ग्रॅममध्ये घेतलं तर 1 मोलचा मास होतो. ठीक आहे. येस 1.66 इंटू 10⁻ किती कराल -24. बरोबर आहे ना. ओके त्याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 29.88 येतं इंटू 10⁻24. करू शकता 18ने मल्टिप्लाय करायचं आहे फक्त. ओके म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2.988 इंटू 10⁻24.
ॲप्रॉक्सिमेट बघा तिथं आन्सर दिलेलं आहे का कुठं, एस 2.99 दिलेलं आहे. लिहू शकतो ना आपण, त्याला राऊंड ऑफ करू शकतो इथं. 2.99 इंटू 10⁻⁻24 सॉरी 29 पॉईंट आहे ना. ओके, इथं 2 पॉईंट घेतलं असेल तर इथं एक झिरो कमी, सॉरी एक व्हॅल्यू कमी करा, 23 करा. इथं सुद्धा 23 करा. सो ऑप्शन इज वॉट, सेकंड. क्लिअर. नेक्स्ट 13. व्हॉट इज द मास ऑफ मॉलिक्यूल ऑफ CH4. आता सेमच आहे बघा बरं. प्रॉब्लेम्स कसे असे, ओके तुम्हाला ट्रिकी वाटतात पण खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. आता मास ऑफ काय म्हटले, मास कशामध्ये, ग्रॅममध्ये घेणार तुम्ही. मास ऑफ मॉलिक्यूल ऑफ CH4, एक मॉलिक्यूल दिलेलं आहे CH4चा. मॉलिक्युलर मास किती येतो, कार्बन किती 12 प्लस 4 हायड्रोजन इंटू 1 इज इक्वल टू 16. ओके, ॲटॉमिक मास युनिट. एका मॉलिक्यूलचा ओके मास किती आहे, 16 ॲटॉमिक मास युनिट. कितीने मल्टिप्लाय कराल, 16 इंटू 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. येते का लक्षात. करा मल्टिप्लिकेशन. आता 16 मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, किती येईल बघा, 26.56 अप्रॉक्सिमेटली इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. परत तेच करायचं आहे तुम्हाला, 2.656 इंटू 10⁻⁻, ओके S24 आहे का बघा असं कुठं, 23 होईल ना इथं. हां, ग्रॅम. 2.66 इंटू 10⁻23 ग्राम. इट मीन्स ऑप्शन इज थर्ड. ओके, अप्रॉक्सिमेट 6 केलं, राऊंड ऑफ केलेलं त्याला. 14 बघा. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट मास. हायेस्ट मास फाइंड आउट करायचं आहे. हा किती आहे, 1 ग्रॅमच. 1 ग्रॅम ॲटम आहे. 1 ग्रॅम ॲटम मीन्स वॉट, 1 मोल. बरोबर आहे का. 1 ग्रॅम ॲटम मीन्स वॉट, 1 मोल. आणि 1 मोल ओके म्हणजे किती असतो, 12 ग्रॅम. आलं लक्षात. 1 ग्रॅम ॲटम म्हणजे किती, 1 मोल. 1 मोलचा मास किती असतो कार्बनचा, 12 ग्रॅम. करेक्ट. इथे किती दिलेला आहे, हाफ मोल दिलेला आहे. हाफ मोल म्हणजे किती ग्रॅम असणार आहे, 16 ग्रॅम म्हणजे 1 मोल असणार आहे CH4. तर हाफ ग्रॅम म्हणजे 8 ग्रॅम. 10 ml वॉटर. वॉटरची डेन्सिटी किती असते, डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1. बरोबर आहे ना. ओके, म्हणजे किती असणार आहे, हा 10 ग्रॅम असणार आहे. ठीक आहे. येस, हे कॅल्क्युलेट करून दाखवू का तुम्हाला. वॉटरची डेन्सिटी लक्षात ठेवा किती असते, 1 ग्रॅम पर ml. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय वॉल्यूम. ठीक आहे ना. डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 1 ग्रॅम पर ml. ग्रॅम पर ml. ठीक आहे. येस, मग मास फाइंड आउट करायचा वॉटरचा. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू वॉट, वॉल्यूम. 1 इंटू वॉल्यूम किती आहे, 10 इज इक्वल टू 10 ग्रॅम. हे ग्रॅम पर ml असतं. ओके, आणि हे ml आहे. ml गेट कॅन्सल, रिमेनिंग इज ग्रॅम. ठीक आहे. वॉटर किती मिळालं तुम्हाला, 10 ग्रॅम. हे तर समजलं ना. हे मोल्स दिलेले आहेत. मोल्सचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये करता आलं पाहिजे तुम्हाला. करून दाखवू का. ठीक आहे, बघा इकडं लक्ष द्या. एक एक करून दाखवतो. फर्स्ट ऑप्शन बघा काय आहे, 1 ग्रॅम ॲटम ऑफ कार्बन दिलेलं आहे. म्हणजेच काय, 1 मोल कार्बन इज इक्वल टू 1 मोल म्हणजे 12 ग्रॅम कार्बन. हे क्लिअर झालं. सेकंड, हाफ मोल ओके काय दिलेलं आहे, CH4 दिलेला. मग मोल्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय काय असतो, मोलार मास. मग मास इज इक्वल टू काय येईल, मोल्स इंटू मोलार मास इज इक्वल टू, मोल्स किती आहेत, हाफ आहे, इंटू मोलार मास किती आहे CH4चा, 16 इज इक्वल टू 8 ग्रॅम. आलं लक्षात. हे थर्ड वरती दाखवले आता. ठीक आहे ना. ओके, डेन्सिटीवरनं काय केलं आपण, ग्रॅममध्ये कन्व्हर्जन केलं त्याचं. फोर्थ बघा, 3.011 इंटू 10⁻23 काय आहेत, ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे ना. ठीक आहे. मग ॲटम्सवरनं तुम्ही नंबर ऑफ ओके मोल्स फाइंड आउट करू शकताय.
किती मोल्स येतील बघा. नंबर ऑफ ॲटम्स डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर इज इक्वल टू 3.02011 into 10 to the power 23 divided by 6.022 into 10 to the power 23. This get cancelled 1 by 2. Number of moles किती आले 1 by 2 आले. Mass find out करा. Moles is equal to mass divided by molar mass. Correct? So mass is equal to n into molar mass is equal to n किती आहेत इंटू ऑक्सिजन दिलेला आहे ना, पण ऑक्सिजन काय आहेत ते ॲटम्स आहेत म्हणजे 16 किती येईल 8 ग्रॅम. ठीक आहे. मग फोर्थसाठी ऑक्सिजन किती आला 8 ग्रॅम. मग हायर कुठं आहे फर्स्टमध्ये. सो ऑप्शन इज व्हॉट 1. क्लिअर. 15. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स द लेस नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत. कुठं कमी मॉलिक्युल्स येतील सांगा बरं. जिथं नंबर ऑफ मोल्स कमी येतील त्याच्यात मॉलिक्युल्स कमी असतील. बरोबर आहे ना. नंबर ऑफ मोल्स बघा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणतो. मॉलिक्युल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे नंबर ऑफ मोल्स असणार आहे. त्याचे मोल्स हायर असतील ओके त्याचे मॉलिक्युल्स हायर. मग मोल्स फाइंड आउट करा. बरोबर आहे ना. ओके क्वेश्चन नंबर किती दिलेला आहे 15. ओके फर्स्ट बघा मग आता काय. फर्स्ट कोण आहे CO2. फर्स्ट ऑप्शन CO2 इज इक्वल टू 4.4 डिवायडेड बाय किती आहे 44. CO2चा मोलार मास 0. किती येईल 1. सेकंड काय आहे NH3 3.4 divided by 17 is equal to 0.1. करेक्ट. मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत ॲटम्स नाही. ठीक आहे ना. ॲटम्स म्हटलं की परत ॲटोमिसिटी घ्यावं लागेल. NCH4 इज इक्वल टू 1.6 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू 0.1. आणि फोर्थ आहे 3.2 मोल्स ऑफ SO2. 3.2 डिवायडेड बाय SO2 32 plus 32 64 is equal to किती येईल बघा बरं इंटू 10 to the power -1 32 into 10 to the power -1 divided by 64 येऊ शकतो असं. येस इज इक्वल टू 1 divided by 2 into 10 to the power -1. म्हणजे 0.5 into 10 to the power -1 इज इक्वल टू 0.05. खूप कमी आहेत. मग नंबर ऑफ मोल्स कोणाचे कमी आहेत SO2चे. हे कसे आहेत सेम आहेत ना वरचे. SO2चे नंबर ऑफ मोल्स कमी आहेत तर त्याचे मॉलिक्युल्स सुद्धा काय असतील कमी असतील. समजलं ना. येस. कारण मोल्स इंटू काय करणार आहे तुम्ही अवोगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. n इंटू काय करतो अवोगॅड्रोज नंबर. हा तर सेमच असणार आहे फक्त मोल्सवरती डिपेंड असेल. 16 बघा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 4.25 ग्रॅम ऑफ NH3. आता हे फाइंड आउट कराल ना तुम्ही नो डाऊट. खूप इझिली फाइंड आउट कराल तुम्ही आता हे. ठीक आहे. येस काय आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3 इज इक्वल टू काय येतील 4.25 डिवायडेड बाय 17 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू n इंटू वॉट Na 1/4 इंटू 6.022 इंटू 10 to the power 23. कराल ना फाइंड आउट. ठीक आहे. 4ने डिवाइड करायचं आहे आता. 4ने डिवाइड केलं की ऑप्शन काय येतो 1. क्लियर. नेक्स्ट. Element A and B form two compounds B2A3 and B2A. 0.05 moles of B2A3 weighs 9 gram and 0.10 moles of B2A weighs 10 gram. Atomic weight of A and B are. आता
अशा टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बघा ना ओके तुम्हाला मोलार मास फाइंड आउट करावा लागतो. बरोबर आहे ना. ओके दोन्हीचा मोलार मास फाइंड आउट केला तर ओके तुम्ही ॲटॉमिक मास फाइंड आउट करू शकणार आहे. विचारले काय तुम्हाला बघा ओके केअरफुली. एलिमेंट ए अँड बी फॉर्म टू कंपाऊंड्स B2A3 and B2A. 0.05 moles of B2A3 weights 9 gram and 0.10 mole of B2A weights 10 gram. atomic 10 ग्रॅम ॲटॉमिक वेट ऑफ ए अँड बी. म्हणजे 10 ग्रॅम इथंपर्यंत दिलेलं आहे तुम्हाला आन्सर. क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि पुढे विचारले तुम्हाला ॲटॉमिक वेट्स ऑफ म्हणजे सिंगल ॲटॉमिक वेट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. करेक्ट. कसं फाइंड आउट करायचं थोडंसं काय लागणार आहे लॉजिक लागणार आहे बळानं ह्या प्रॉब्लेमसाठी. ठीक आहे. तुम्हाला काय दिलं मास दिलेलं आहे आणि नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत. ओके मास आणि नंबर ऑफ मोल्स दिलेले असतील तर मोलार मास फाइंड आउट करून घ्या आणि मोलार मासवरनं आपल्याला ॲटॉमिक मास फाइंड आउट करता येतो. ठीक आहे. बघा फर्स्ट कंपाऊंड कुठला आहे B2A3 आहे. B2A3 बरोबर आहे ना. B2A3चे नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत 0.05. ठीक आहे. आणि मास दिलेला आहे ओके 9 ग्रॅम. करेक्ट ना. ठीक आहे. बघा नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय काय आहे मोलार मास आणि मोलार मास इज इक्वल टू ओके काय येईल नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय ओके सॉरी एक मिनटं. मोलार मास इज इक्वल टू मास डिवायडेड बाय काय येणार आहे. ठीक आहे. मास डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स. एक्सचेंज केलं पोझिशन. ठीक आहे. मास किती आहे 9 डिवायडेड बाय 0.05 मोल्स आहेत. ठीक आहे. त्याला असं लिहू शकतो आपण 900 डिवायडेड बाय 5. ठीक आहे. लिहावर किती येतो आन्सर बघा 180. हे काय आला मोलार मास. ओके B2A3 साठी मोलार मास आला 180. ओके दुसरा बघूया आपण. B2O3 ला असं पण लिहू शकतो ना आपण. ओके हा कसा फॉर्म झाला असणार आहे B2O3. B2O3 फॉर्म होण्यासाठी ओके रिक्वायरमेंट काय आहे ट्राईस A बरोबर आहे ना प्लस ट्राईस B. ह्या दोन्हीचा मिळून मोलार मास किती आहे 180. समजलं का. काय सांगितलं थ्राईस A प्लस ट्वाईस B इज इक्वल टू 180 असणार आहे. मग Aचा काहीतरी मास असेल ॲटॉमिक मास Bचा काहीतरी मास असेल. ओके दोन्हीचा मिळून घ्यायचा आहे 180. ठीक आहे. कसं केलं समजलं का. परत बघा फर्स्ट स्टेपमध्ये आपण नंबर ऑफ मोल्स नोन आहेत मास नोन आहे बरोबर आहे ना. गिवन मास नोन आहे. मग नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास घेतलं. मग मोलार मास फाइंड आउट करण्यासाठी मास डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स मोलार मास आला 180. करेक्ट ना. हा मोलार मास कोणाचा आहे B2A3चा. म्हणजेच काय येस थ्राईस A प्लस ट्वाईस B ह्या दोन्हीच्या ॲडिशननं काय झालेलं आहे मोलार मास सॉरी मॉलिक्युलर मास फॉर्म झालेला आहे किंवा मोलार मास फॉर्म झालेला आहे ग्रॅममध्ये. येते लक्षात हे. ठीक आहे. पुढचं इक्वेशन बघूया आपण आता. B2A गिवन आहे तुम्हाला. करेक्ट. B2A साठी नंबर ऑफ मोल्स गिवन आहेत हाऊ मच 0.10 आणि त्याचा मास दिलेला आहे ओके 10 ग्रॅम. मग नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू आता मोलार मास घेऊया डायरेक्टली. ओके मास डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास किती आहे 0.10 सॉरी किती आहे 10 डिवायडेड बाय 0.10 म्हणजे किती येईल 100. बरोबर आहे ना. ओके 100 येईल. मग ह्याचा अर्थ काय ओके A प्लस 2B 2 आहेत ना B म्हणून 2B घेतलं. ओके एस ह्या दोन्हीचे ॲडिशन केल्यानंतर ओके आपल्याला मोलार मास मिळतो 100. ठीक आहे. हे इक्वेशन नंबर 2 आहे आणि इक्वेशन नंबर काय आहे 1 आहे. नाव सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर ओके 2 इंटू फ्रॉम इक्वेशन नंबर 1. सबस्ट्रॅक्शन करूया. तिचं लिहा तिथं सबस्ट्रॅक्टिंग. क्लिअर. ठीक आहे. एस बघा सबस्ट्रॅक्शन कसं करायचं. थ्राईस A प्लस ट्वाईस B ओके मायनस A प्लस 2B इज इक्वल टू 180 मायनस 100.
हा बिगर आहे ओके, म्हणून काय स्मॉलर आपण त्याच्यामधनं मायनस केला, बिगर मायनस स्मॉलर. ठीक आहे, मग 3a प्लस 2b मायनस a मायनस 2b ओके इज इक्वल टू 80. करू शकतो असं. ठीक आहे, 2b प्लस 2b गेट कॅन्सल्ड, मायनस 2b प्लस 2b गेट कॅन्सल्ड. 3a मायनस 1a इज इक्वल टू 2a इज इक्वल टू 80. a इज इक्वल टू काय मिळालं, 80 डिवायडेड बाय 2. इट मीन्स a इज इक्वल टू 40. आता a इज इक्वल टू 40 ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये कुठेही ठेवू शकताय. फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवा, सेकंड इक्वेशनमध्ये ठेवा, कुठेही ठेवू शकताय. बरोबर आहे ना. ओके, सपोज सेकंड इक्वेशनमध्ये ठेवलं, a किती आहे 40. ठीक आहे, कुठं ठेवलं आपण, ह्या इक्वेशनमध्ये. प्लस 2b इज इक्वल टू काय आहे 100. ओके, 2b इज इक्वल टू 100 मायनस 40. फर्स्ट इक्वेशनमध्ये पण ठेवू शकता, नो डाऊट. 2b इज इक्वल टू किती आलं 60. b इज इक्वल टू वॉट 30. बघा, a किती मिळालं 40 आणि b किती मिळालं 30. ओके, मग ॲटॉमिक वेट्स ऑफ a अँड b आर 40 अँड 30 रिस्पेक्टिवली. क्वेश्चन नंबर 17चा आन्सर काय आलं 3. कसं फाइंड आउट केलं लक्षात आलं का बाळांनो तुमच्या. ओके, मोलार मास फाइंड आउट केले आपण दोन्हीचे. ठीक आहे, आणि त्याचं इक्वेशन लिहिलं, मोलार मासचं इक्वेशन लिहिलं. कारण मोलार मास फाइंड आउट करते वेळेस ओके, किंवा काय मॉलिक्युलर मास फाइंड आउट करते वेळेस आपण काय करतो, सम ऑफ ओके ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द एलिमेंट्स करतो. करेक्ट ना. सेम केलं आपण इथं. क्लिअर. ठीक आहे, 18मध्ये जाऊ. 5.6 लिटर ऑफ ऑक्सिजन ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर इज इक्वॅलंट टू. ठीक आहे, करूया आपण कॅल्क्युलेट. .6 लिटर ऑफ ऑक्सिजन, त्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करा. ऑक्सिजन गिवन आहे किती आहे 5.6 लिटर ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर घ्या किंवा स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर NTP, नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला. करेक्ट. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स, वॉल्यूम डिवायडेड बाय 22.4, वॉल्यूम 5.6 डिवायडेड बाय 22.4 म्हणजेच किती येईल 1 डिवायडेड बाय 4 काय येतील मोल. 1 डिवायडेड बाय 4 मोल कुठे आहे चेक करा, ऑप्शन 3. इट इज इक्वॅलंट टू 1 डिवायडेड बाय 4 मोल. 19. 4.4 gram of an unknown gas occupies 2.24 liter volume at standard temperature pressure. The gas may be. एक अननोन गॅस आहे, बरोबर आहे ना. ओके, 4.4 ग्रॅम दिलेला, 4.4 ग्रॅम दिलेला आहे. ठीक आहे, किती ऑक्युपाय करतो 2.24 लिटर ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर दिलेला आहे. करेक्ट. मग मला सांगा 22.4 लिटर किती ऑक्युपाय करेल. ओके, 4.4 इंटू 22.24 सॉरी 2.24 डिवायडेड बाय 4 सॉरी काहीतरी रॉंग केलं का मी इथं, मल्टिप्लिकेशनमध्ये रॉंग झाला. हे 4.4 इंटू हे यायला पाहिजे, करेक्ट आहे. डिवायडेड बाय 22. इथं पण रॉंग, 2.24. ओके, येस इज इक्वल टू. आता इथं 22.4 लिहू शकतो का आपण, लिहू शकतो. 4.4 इंटू 22.4 ॲज इट इज लिहूया. ठीक आहे, इथं 22.4 इंटू 10 टू दी पॉवर -1 लिहू शकतो. दिस टू गेट कॅन्सल्ड, वरती गेल्यानंतर 10 होईल. इट मीन्स 44 ओके काय येईल ग्रॅम आहे, बरोबर आहे ना. ओके, मग आता कोणाचा मास 44 ग्रॅम आहे चेक करा इथं. ओके, इथं किती येईल N2 किती आहे 28 प्लस 16 इज इक्वल टू किती होईल 44 होईल ना. CO2 44, CO 28 म्हणजे ऑप्शन काय असेल 4. 1 and 3 काय केलं आपण. ओके, 22.4 साठी किती स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला काढलं, त्याचा मोलार मास मिळतो ना तुम्हाला. मोलार मासवरनं समजतं की कुठला गॅस आहे. क्लिअर. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स लिस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, मॉलिक्युल्स फाइंड आउट करण्यासाठी काय करा आता मोल्स फाइंड आउट करा.
प्रत्येकाचे मोल्स फाइंड आउट करा. ज्याचे मोल्स कमी आहेत बरोबर आणि त्याचे मॉलिक्युल्स कसे असणार आहेत, कमी असणार आहेत. मग हा फाइंड आउट होतो तुम्हाला, नो डाऊट. करेक्ट ना? ओके येस, हे करा तुम्ही. नंतर इफ वी ml ऑफ द वेपर्स ऑफ सबस्टन्स ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर वेट्स W ग्रॅम when molecular weight of the substance is. खूप सिंपल आहे बाळांनो. ओके बघू शकता तुम्ही. ठीक आहे. सी हिअर आपण काय रिलेशन्स पाहिलं होतं, ओके. n इज इक्वल टू फर्स्ट रिलेशन पाहिलं होतं, n इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास, किंवा याला असं लिहितो आपण W डिवायडेड बाय m. दुसरं रिलेशन काय पाहिलं होतं आपण, n इज इक्वल टू ओके येस नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय अवोगॅड्रोज नंबर. आणि तिसरं रिलेशन पाहिलं होतं n इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवायडेड बाय 22.4. बरोबर आहे ना? हे दोन्ही कशामध्ये आहेत, लिटर, आणि हे लिटर पर मोलमध्ये आहे. करेक्ट. आता व्हॉल्यूम कशामध्ये दिलं आहे आपल्याला, ml मध्ये, आणि मास कशामध्ये, ग्रॅम. मग मास आणि व्हॉल्यूमचं रिलेशन घ्यावं लागेल. म्हणजे फर्स्ट फॉर्म्युला आणि काय थर्ड फॉर्म्युला आहे, दोन्हीचं रिलेशन घ्यायचं आपल्याला. ओके म्हणजे काय कराल, मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इन लिटर. मग हे सुद्धा ml मध्ये आहे. मग हा जर ml मध्ये कन्वर्ट केलं तर हा सुद्धा ml मध्ये असला पाहिजे. म्हणजे किती, 22 ओके येस 0.4 ला 1000 मल्टिप्लाय करा, काय होईल, ml होईल, ml पर मोल. आलं का लक्षात? ओके मग W ग्रॅममध्ये आहे. आता हे युनिट्स आपण घ्यायची गरज नाही आहे, कारण हे ml कॅन्सल होणार आहे, तर हे मोलमध्ये येणार आहे. करेक्ट ना? ठीक आहे. आता m दिलेलं आहे कशामध्ये, W ग्रॅममध्ये. ठीक आहे, मग तिथं ठेवा. आता mची व्हॅल्यू फाइंड आउट करा. हे काय आहे, W डिवायडेड बाय m इज इक्वल टू V डिवायडेड बाय 22,400. ओके फाइंड आउट काय करायचं, मोलार मास. सो मोलार मास इज इक्वल टू, करेक्ट, तुम्हाला काय करावं लागेल, इंटरचेंज करावं लागेल. मग मोलार मासला मी इथं घेऊन गेलं, ओके, आणि ह्या दोन गोष्टी काय केलं, इथं घेऊन आलं. म्हणजेच काय, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला ओके ह्या गोष्टी इंटरचेंज करा. समजलं का? ओके मग मोलार मास इज इक्वल टू काय येईल, W ओके एस डिवायडेड बाय V इंटू 22,400. दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग मोलार मास. काय रिलेट केलं समजलं ना? ओके दोन गोष्टी रिलेट केल्या आपण. ओके इथं नंबर ऑफ मोल्स इन टर्म्स ऑफ ओके एस मास दिलेला आहे, मोलार मास डिवायडेड बाय मोलार मास, आणि इथं नंबर ऑफ मोल्स इन टर्म्स ऑफ वॉल्यूम डिवायडेड बाय ओके 22.4 at standard temperature pressure or normal temperature pressure. So option is what? A or 1, 21. ठीक आहे. आता लेंथ वाढत चाललेली वळणं व्हिडिओची. ओके आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखीन काय प्रॉब्लेम स्टडी करूया. ओके तिथं थोडासा टाईम जास्त स्पेंड करतो. करेक्ट ना? ओके 21 प्रॉब्लेम सॉल्व केलं आपण, आणि हे 21 प्रॉब्लेम्स तुमच्या नोटबुकमध्ये असले पाहिजेत. ओके जसं सॉल्व केलं ना, ओके त्यावेळेनं सॉल्व करा, समजून घ्या प्रॉब्लेम्स. जेवढी तुमची अंडरस्टँडिंग वाढेल ना वळणं ह्या चॅप्टरमध्ये, ओके तर बाकीचे चॅप्टर्स तुम्ही खूप केअरफुली स्टडी करू शकाल. ओके आणि तेच खूप सिम्पल वाटतील वळणं तुम्हाला. आर यू गेटिंग? ठीक आहे. येस. सो स्टडी केअरफुली. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.